This is 4:30 in the morning. So beautiful and so peaceful. एरोप्लेनचा आवाज येतोय. And I'm taking my water. Hello everyone, welcome and welcome back to my channel Aparna Unfiltered, where you get raw, real vlogs. I hope you all are doing good and great. तर आजचे मॉर्निंग माझे 4:30लाच झाले, तुम्ही बघितलंच आहे. तर मी फ्रेशन अप झाले आणि डायरेक्ट किचनमध्ये आले आणि इथे मी बनवते आहे ढोकळा. तर एवढ्या सकाळी का आणि कोणासाठी चला सांगते पुढे व्हिडिओमध्ये. तर मी एवढ्या सकाळी सकाळी असा व्लॉग कधी स्टार्ट करत नाही. म्हणजे ना, आय एम काइंड ऑफ पर्सन, मी मॉर्निंगला अगदी उठल्या उठल्या एवढे काही बोलू शकत नाही, अगदी अशी बडबड वगैरे नाही करू शकत. तर त्यामुळे मी जस्ट इथे कॅमेरा ठेवला आणि विचार केला ॲटलिस्ट आपण शूट करू. ठीक आहे, व्हिडिओ जेव्हा आपण एडिट करू वगैरे तर तेव्हा बघू, क्लिप्स ठीक वाटल्या तर ठेवायच्या, नाहीतर डिलीट करायच्या. तर सो प्लीज बेअर विथ मी विथ माय दिस अर्ली मॉर्निंग लुक. माझ्या किचनमध्ये ना तशा पी-ओ-पीच्या लाईट्स ह्या भरपूर आहेत, पण मला ज्या अँगलने शूट करायचं असतं नेमकं तिथेच त्या लाईट्स कमी पडतात आणि त्यामुळे व्हिडिओ कधी ब्लर तर कधी क्लिअर असा येत नाही. तर व्हिडिओजचं जे शूट करतात ना कंटेंट क्रिएटर्स जे असतील त्यांना माहिती असेल की व्हिडिओसाठी लाईट्स, स्पेशली नॅचरल लाईट्स किती जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे कधी कधी परफेक्ट शॉट घेण्यासाठी खूप पेशन्स लागतो. एक एक शॉट कितीतरी वेळा घ्यावा लागतो. जर तो आवडला नाही आणि तुम्ही बघता व्हिडिओ तर तुमच्या डोळ्यांनाही ते चांगलं दिसायला हवं. तर त्यासाठी पेशन्सचा भरपूर लागतो. ऑल राईट. तर मी इथे चितळेचं रेडीमेड ढोकळा पॅकेट यूज करते, पण पर्सनली मला हे बिलकुलच नाही आवडलं. मला अजूनही ट्रेडिशनल पद्धतीने ना डाळ तांदळाचा ढोकळा केलेला हा जास्ती आवडतो. जो ढोकळा आपण घरी करतो ना फर्मेंट करून, तो रेडीमेड ढोकळा इतका फ्लफी तर होत नाही. पण एक गोष्ट आहे की होममेड असल्यामुळे ना त्यामध्ये कमीत कमी प्रिझर्वेटिव्स तरी ॲटलिस्ट नसतात. ढोकळे पाहूयात झालेत की नाही. तर आई आणि तिचा योगा ग्रुप सगळ्या फ्रेंड्स मिळून वन डे ट्रिपला आज जाणार आहेत इथेच पुण्यामध्ये. तर त्यांच्या एका फ्रेंडकडे ते आधी जाणार आहेत आणि मग आजूबाजूचा परिसर, मंदिर किंवा बाकी अदर ठिकाणं वगैरे असतील तर ते फिरणार आहेत तिथे. तर तसंच ब्रेकफास्ट आणि लंच हा तर त्यांचा बाहेरच असणार आहे. तर मला वाटलं की घरून निघताना गरमागरम काहीतरी स्नॅक्स असायला हवेत, कारण बराच वेळ लागतो ज्या ठिकाणी ते जाणार आहेत तर पोहोचायला. म्हणून म्हटलं त्यांच्यासाठी हा ढोकळा बनवायचं ठरवलं. 5:45 वाजताच आई घरातून बाहेर पडली आणि बाहेर ना पाऊस असल्यामुळे मॉर्निंग म्हणा किंवा इव्हिनिंग वॉक हा आता होतच नाही आहे. आणि मिष्टू ही अजून घरात झोपली होती. तिला थोड्याच वेळात स्कूलसाठी उठवायचं होतं, रेडी करायचं होतं आणि म्हणूनच म्हटलं की चला घरातच आपण योगा करावा. पण त्याआधी ना वॉक केलेलं मला जास्ती आवडतो. बाहेरून वॉक करणं माझ्यासाठी एक प्रकारचं ना वॉर्मअपचं काम करतं. तर त्यानंतर योगा करायला छान लाईट आणि फ्रेश वाटतं मला. तर आता हा पावसाळा असा सुरू आहे की धुतलेले कपडेसुद्धा 3-3, 4-4 दिवस ड्राय होत नाही आहे. ऑप्शन नसल्यामुळे ना फॅनच्या हवेतच त्याला ठेवावे लागतात. पण सन ड्राय झालेले कपडे काही वेगळेच छान फ्रेश असं त्यांचं स्मेल आणि फील हे दोन्ही छान असतं. तर त्यामुळे असो, कुठलाच सीझन हा पूर्णपणे आवडत नाही आणि नावडतही नाही. प्रत्येक सीझनचे स्वतःचे फायदे आणि काही त्रासही असतात आणि खरं सांगायचं तर जे असतं आपल्याकडे ते नको असतं आणि जे नसतं आपल्याकडे तेच आपल्याला हवं असतं. अगदी तशीच गोष्ट आहे. प्रत्येक ऋतूचा आनंद घेत राहायचा, बास एवढंच. शरीराला फिट आणि निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही काय करता? जिम, झुंबा, योगा, पिलाटेस की अजून काय? मला नक्की शेअर करा. तुम्ही मला व्हिडिओ थ्रू बघता, पण मला अजूनही हे माहीत नाही की मला कोण आणि कुठल्या सिटीमधून बघताय. माझी एक सिंपल रिक्वेस्ट आहे. आय रिअली वॉन्टेड टू स्टार्ट माय यूट्यूब चॅनल अँड आय स्टार्टेड.
मी व्हिडिओज बनवते आणि तुम्ही ते मनापासून बघतासुद्धा आणि त्यासाठी खरंच थँक्यू. पण मला कुठेतरी कम्युनिकेशन गॅप हा फील होतो, त्यामुळे मला तुमच्याशी अजून कनेक्ट व्हायला जास्त आवडेल. तुम्ही मला नक्की सजेस्ट करू शकता की आणखी कुठले आणि कशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला माझ्या या चॅनलवरती बघायला आवडेल. तुमच्या सजेशन्स माझ्यासाठी खरंच खूप व्हॅल्युएबल ठरतील. अँड आय रिअली वॉन्ट टू ग्रो दिस चॅनल विथ अ पॉझिटिव्ह वे. आणि मला इथे अशी कम्युनिटी बिल्ड करायची आहे जिथे आपण फक्त व्हिडिओज बघणार नाहीत, तर एकमेकांशी थॉट, एक्सपिरियन्स अँड नॉलेज एक्सचेंज करू. चना आणि ग्रीन पीस हे मी सोक करायला ठेवले होते आणि आता तर थोडी थंडी आहे ना, म्हणजे एवढं काही हॉट असं वातावरण नाही आहे. उन्हाळ्यामध्ये वगैरे ना लगेच याला मोड येतात, पण थोडं म्हणजे आता पाऊस वगैरे पडला आहे तर त्यामुळे थंडी अशी बरीच होते, तर त्यामुळे 2-1 दिवस लागतात असे याला मोड यायला. डेली ब्रेकफास्ट खाऊ शकते. कसला पाऊस येतोय. आत्ताच कपडे टाकले होते मी, 5 मिनटं झाले फक्त आणि धो पाऊस येतोय आणि 5 मिनटाच्या वरती हा पाऊस राहणार पण नाही. पण आता मला सगळे कपडे आधी काढून घ्यावे लागतील. ओहो, skeleton. Skeleton means all bones are together. That is skeleton. All bones are together. That is skeleton. Muscles. Muscle helps move our body. Muscles. What muscles does to helps to move. मिष्टू आता स्कूलमधून 3:30 पर्यंत घरी येते आणि त्यानंतर तिचं जेवण वगैरे करून ना साधारण 4 वाजेपर्यंत ती अशी फ्री होते. तर ॲबॅकस क्लास असतो तिचा आणि जेव्हा तो असतो तेव्हा ती लगेच यावेळेस क्लासला निघून जाते आणि क्लास नसला तर मी तिला गार्डनला घेऊन जाते. पण सध्या पुण्यात इतका कंटिन्यू पाऊस सुरू आहे की गार्डनला जाणंसुद्धा होत नाही. मग ज्या दिवशी नसतो त्या दिवशी मात्र आवर्जून तिला घेऊन जाते. असं थोड्या वेळ आम्ही गार्डनमध्ये आलो आहे. इथे आता हाफ स्टडी झाला आहे मिश्रूचा, हाफ होमवर्क झाला आहे आणि हाफ आता घरी जाऊन करायचं आहे आपल्याला. हा ठीक आहे, ओनली हाफ ॲन आवर. त्यानंतर घरी जायचं आहे आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि मी माझं डिनर जेवढं लवकर होईल तेवढं लवकर घेण्याचा प्रयत्न करते, कारण त्यानंतर मिष्टूचा स्टडी असतो आणि माझं यूट्यूब व्हिडिओ एडिटिंग असते, ज्याला खरंच भरपूर वेळ लागतो. आणि मग आज काय करायचं म्हणून गरमागरम रागी म्हणजेच नाचणीचे डोसे बनवले आणि या डोसेसाठी ना व्हिडिओमध्ये मी ज्या कन्सिस्टन्सीचं बॅटर ठेवले अगदी तेवढीच कन्सिस्टन्सी लागते, नाहीतर डोसे हे अजिबात छान येत नाहीत. जर तुम्ही अजूनही ही रेसिपी माझ्या YT शॉर्ट्सला बघितली नसेल तर एकदा नक्की बघा आणि करूनही बघा. खूप हेल्दी, टेस्टी आणि फिलिंग असा ऑप्शन आहे. व्हिडिओच्या एंडिंगला मी काही फोटोज ॲड करते इथे, जिथे आज आईची ना 1 डे ट्रिप झाली होती आणि त्यांचाही दिवस खूप छान गेला आणि त्यांनी खूप एन्जॉय केलं. तर चला हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. सी यू सून इन माय नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय बाय.